नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रम्याची नाटकं जरा जास्तच वाढलेली असतात. रम्याने डायरेक्टली नंदिनीची बॅग भरून बाहेर आणलेली असते आणि सगळ्यांच्या समोर कांगावा सुरू केलेला असतो की आता तिचा वेळ संपलेला आहे. आता तिने ही बॅग उचलायची आणि चालायला लागायचं. तेव्हा काव्या, जीवा, मानिनी सगळेजण तिथं आहेत. त्याचबरोबर वसुआत्या, मिथून आणि मंजू हे सगळेजण तिथं आलेले आहेत आणि रम्याचा हा अति आगाऊपणा मात्र विक्रमला अजिबात दिसत नाही. तेव्हा काव्याला खूप राग आलेला आहे. काव्या मात्र हे सगळं पाहत आहे. आपल्या वसुआत्यावरती जे आरोप होत आहेत ते पाहून काव्याला आपल्या नंदिनी ताईवरती जे आरोप होत आहेत ते पाहून काव्याला खरं तर खूप राग आलेला असतो. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथं आलेली असते आणि नंदिनी म्हणते की हा घ्या पुरावा. तुम्हाला पुरावा हवा होता ना, पुरावा घेऊनच ही नंदिनी इथं आलेली आहे आणि कोणाला कसलीच काळजी करायची गरज नाही, कारण वेळेच्या आधी मी पुरावा आणलेला आहे आणि अगदी खणखणीत असा पुरावा घेऊन आलेली आहे. तेव्हा वसुआत्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण नंदिनीने आता तिथे आणलेलं असतं ते म्हणजे दीपकला आणि सगळेजण पाहू लागतात. दीपक हा आता नक्की काय बोलणार, दीपक नक्की नंदिनीच्या बाजूने साक्ष देईल का, या गोष्टीची भीती वाटायला लागलेली आहे, ती म्हणजे वसुआत्याला. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, ऐनवेळी अजून कोणते पुरावे सादर करावे लागतील, दीपक नक्की माती खाईल का, काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये काव्या, त्याचबरोबर सँडी, रेखाताई आणि पार्थ बोलत असतात. तेव्हा सँडीला फोन येतो म्हणून तो बाजूला जातो. तेव्हा रेखाताई म्हणत असतात की खरंच तुमचे ना खूप उपकार झाले. आज तुम्ही जे आमच्यासाठी केलंय ना ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं. आज तुमच्यामुळं माझा भावाची बायको आणि बाळ सुखरूप आहे. तेव्हा काव्या म्हणते की अहो काळजी करू नका. मला सांगा, तुम्ही आनंद निवासमध्ये काम करता आमच्या नंदिनी ताईच्या तिथे, आणि मग मला सांगा, माझ्या जागी जर नंदिनी ताई असते तर तिनंही हेच केलं असतं ना. मग मी वेगळं काय केलेलं आहे, आणि मला सांगा की नक्की काही प्रॉब्लेम आहे का. त्यावेळेस त्या आभार मानत असतात. तेवढ्यातच सँडीला कोणाचा तरी फोन येतो आणि तो तिथून बाजूला जातो. तो म्हणत असतो की मला फोन आलेला आहे म्हणून मी गेलोय, असं म्हणत तो बाजूला जातो. आणि त्याच वेळी इकडे काव्या रेखाताईंना विचारू लागते, काय झालं, म्हणजे काही टेन्शन आहे का, म्हणजे तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये वाटताय, असं ती रेखाताईंना विचारत असते. तेव्हा रेखाताई म्हणत असतात की नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, सांगा ना, काही प्रॉब्लेम आहे का, पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का. पार्थ तिकडे काव्याला ते सांगत असतो की त्यांचा नंबर घे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर, कारण ही आपली जबाबदारी आहे, असं दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा रेखाताई म्हणत असतात की नाही हो, तसं काही नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तसं काही वाटलं तर नक्की सांगा, आम्ही आहोत ना, अजिबात काळजी करायची गरज नाही. हे सगळं बोलणं त्यांचं चालू असतं. त्यांच्याकडून काव्या अकाउंट नंबर मागत असते. त्यांना म्हणत असते की मला अकाउंट नंबर द्या, आणि काव्या त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याचं इकडे ठरवत असते. काव्याला या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर नंदिनीताई काय काम करते ह्या गोष्टी समजलेल्या असतात. खरं तर आपली नंदिनीताई ही सगळ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारी आहे हे तिच्या लक्षात आहे. त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे नंदिनी आता दीपकला भेटायला आलेली असते. दीपक म्हणत असतो की मला माहिती आहे तू इथं कशासाठी आलेली आहे, कारण तू काय करू शकतेस. आणि त्याचबरोबर हे सगळं दीपक बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे, तेव्हा तो सांगतो की आत्ता तू येण्याआधी काही वेळापूर्वी वसुआत्या इकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी येऊन मला तुझ्या विरोधात बोलायला सांगितलेलं होतं, पण त्यांना मी स्पष्टपणे नकार दिलेला आहे, कारण मला माहिती आहे ना तुझ्या विरोधात बोललं तर काय होईल ते, म्हणून मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना सांगितलंय की मी नाही बोलणार तुझ्या विरोधात. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते हो का, पण मला एक कळत नाहीये की तू का नकार दिलास. तेव्हा दीपक सांगू लागतो, मागच्या वेळेस मी बघितलेलं आहे, कारण तुझ्या विरोधात जेव्हा मी गेलो तेव्हा त्या जीवाने काय माझी धुलाई केली, काय वाट लावली ना, ते मला चांगलंच माहिती आहे. हे बोलणं जेव्हा चालू असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते म्हणजे, तेव्हा दीपक सांगू लागतो की हो, जीवाने जे काही मला मारलेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हा सॉरी, खरंच त्यावेळेस जीवान आणि पार्थ या दोघांनी
कायदा हातात घ्यायला नको होता. त्यांनी त्यांच्याकडून जी चूक झाली आहे त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागते, असं नंदिनी इकडे दीपकला म्हणत असते. तेव्हा दीपक म्हणत असतो, हो मला माहिती आहे तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे ना, आणि तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे 24 तास दिलेले होते. हे सगळं मला माहिती आहे काय झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की आता मी तुला काय सांगते ते ऐक, कारण तुला माझ्या बाजूने बोलावं लागेल, असं नंदिनी त्याला सांगत असते. आणि त्याचवेळी नंदिनी म्हणत असते की प्लीज तू माझ्या बाजूने बोलण्यासाठी तिथे ये. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, पण का, कशासाठी. तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघ कसे अजूनही तुझ्याकडचा चांगुलपणा मला माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा दीपक सांगत असतो की हो, का नसेल तुझ्यावरती विश्वास. दीपकला असं नंदिनी बोलत असते. म्हणजे का नसावा सांग ना, कारण काहीही झालं तरीही तू माणूस म्हणून काही वाईट नाहीये ना, त्यामुळे मी तुझ्यावरती विश्वास ठेवणारच आहे, असं नंदिनी त्याला बोलत असते. तेव्हा मात्र दीपक म्हणत असतो खरंच. तेव्हा नंदिनी म्हणते की कसं आहे, तुझ्याकडून एक चूक झाली म्हणून तू आत्तापर्यंत सगळी केलेली चांगली कामं चुकीचीच आहेत असा अर्थ का लावावा. कारण आतापर्यंत तू चांगली कामंही तेवढीच केलेली आहेत. आनंद निवाससाठी कितीतरी चांगली कामं केलेत. म्हणजे एकदा तू चुकला म्हणून तुझ्याकडून आधीच्या 100 गोष्टी वाईटच आहेत असं ठरवायचं का, हे मला पटत नाहीये, असं नंदिनी त्याला बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, काय खरंच तुला असं वाटतं नंदिनी. तेव्हा नंदिनी सांगत असते, हो मला असंच वाटतं, म्हणून तर मी तुला सांगत आहे ना. हे नंदिनीचं बोलणं ऐकून दीपकला खरं तर धक्का बसलेला असतो. म्हणजे अजूनही नंदिनी आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करत आहे या गोष्टीची जाणीव दीपकला झालेली असते आणि दीपक खुश होतो. तेव्हा नंदिनीला म्हणतो की खरंच नंदिनी मला माफ कर, माझं चुकलं, असं म्हणत नंदिनीकडे तो हात जोडू लागतो आणि नंदिनीला म्हणत असतो की खरंच माझ्याकडनं चूक झाली आहे, मला माफ कर नंदिनी. नंदिनी म्हणते इट्स ओके दीपक, असं म्हणत नंदिनी सोडून देते. तेव्हा मात्र दीपक म्हणत असतो की खरंच मला ना कळतच नव्हतं, मी चुकीच्या पद्धतीने वागलेलो आहे, मी असं वागायला नको होतं, असं म्हणत दीपक नंदिनीची माफी मागत असतो. आणि दीपक म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली आहे, मला खरंच माफ कर नंदिनी, मी असं वागायला नको होतं, असं दीपक सांगू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते पण आता एका स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, वसुहत्यांनी मला किडनॅप केलेलं आहे यासाठी मी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. कारण लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला तो तुला माहितीच आहे आणि वसुहत्या खोटं बोलत आहेत. त्या म्हणत आहेत की नाही आणि त्यांनी मला 24 तास दिलेले आहेत. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला पुरावा सादर करायचा आहे. त्यांनी मला किडनॅप केलेला आहे. मग जर मी तो पुरावा सादर करू शकले नाही तर खूप अवघड होणार आहे. तेव्हा इकडे दीपक म्हणत असतो की हो मला ते माहिती आहे. नंदिनी आणि दीपक या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. खरं तर दीपकला छान वाटलेलं असतं आणि नंदिनीने त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो पाहून तर दीपक खुश झालेला असतो. पण ऐनवेळी शेवटी दीपक कोण आहे, दीपक ऐनवेळी पलटी मारली तर मात्र नंदिनीचं अवघड होणार असतं. दीपक म्हणत असतो की हो, पण मला एक कळत नाहीये की मी हे सगळं का करू. तेव्हा नंदिनी म्हणत असते की तू एक चांगला माणूस आहेस हे मला माहिती आहे, म्हणून मी तुला हे सगळं बोलत आहे, असं नंदिनी त्याला सांगू लागते. तरीही दीपकचं असं म्हणणं असतं पण माझा काय फायदा याच्यामध्ये. दीपक त्याच्या फायद्याचं बघत असतो कारण त्याला त्रास होईल अशी भीती असते. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही तुला कोणताच त्रास होणार नाही दीपक, असं नंदिनी दीपकला सांगू लागते. तरीही दीपकला भीती वाटत असते. दीपक म्हणत असतो की नाही त्या वसुहत्या. तेव्हा नंदिनी म्हणते की तुला फुल प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आणि काव्या या दोघांनीही रेखा त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेले असतात आणि काव्या म्हणत असते की अहो मी नंदिनी ताईचीच बहीण आहे ना, आणि तुम्ही आता फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या, कोणतीही अडचण आली तर कळवा, असं काव्या इकडे त्यांना सांगू लागते. तेवढ्यातच तिथे रेखा त्यांचा भाऊ सँडी येतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. तेव्हा तो म्हणत असतो की काय गरज होती या लोकांची आणि तुला हीच लोकं दिसली का मदत घ्यायला, आणि काय चाललंय तुझं हे सगळं, कोण आहेत कुठले आहेत माहिती आहे का तुला. तेव्हा ती म्हणते हो नंदिनी ताई आहेत ना त्यांची बहीण आहे ती, आणि त्याचबरोबर तिचा नवरा आहे. तुला माहिती आहे का नंदिनी ताईंनी काय केले, त्यांच्याच आनंद निवासमध्ये मी काम करते, तुला माहिती आहे का, अशा पद्धतीने त्या बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो तुला कळतंय का हॉस्पिटलचं बिल किती येणार आहे आणि हे सगळं काय होणार आहे. तेव्हा मात्र त्या म्हणत असतात, तेवढ्यातच लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे त्या सँडी. तेव्हा त्या म्हणतात काळजी करू नको, हॉस्पिटलचं बिल त्या भरणार आहेत आणि त्यांनी हॉस्पिटलचं सगळं बिल भरण्याची तयारी दाखवलेली आहे, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींची काळजी करायची तुला गरजच नाही, हे सगळं त्यांनी पैसे दिलेले आहेत. तेव्हा मात्र आता त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की एकदा मी त्या दीपकची मदत करून चूक केलेली आहे
आता नक्की कोणत्या प्रॉब्लेममध्ये मी पुन्हा अडकायला नको आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी दीपकला समजवत असते. दीपकला म्हणत असते की तुला येऊन तिथे माझ्यासोबत येऊन तुला साक्ष द्यावीच लागणार आहे, अशा पद्धतीने दीपकला ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी दीपकला सांगत असते. दीपक म्हणतो हो, पण माझी एक अट आहे. आता नंदिनीला प्रश्न पडलाय की दीपकची अट कोणती आहे, म्हणून नंदिनी दीपकला विचारू लागते. मान्य तर झालाय दीपक, ह्या गोष्टीचा तर आनंद असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रम्या आणि वसू आत्या बोलत असतात. रम्या आणि वसू आत्या. रम्या म्हणत असते की आई तुला कळतंय का, ती नंदिनी कोणता पुरावा सादर करणार आहे, नक्की काय होणार आहे. आणि हे सगळं जेव्हा बोलणं चालू आहे तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणाल्यावर वसू म्हणते की हो माहिती आहे मला, तिच्याकडे 2च पत्ते आहेत, एक म्हणजे पिहू आणि दुसरा म्हणजे दीपक. आणि पिहूचं तोंड तर मी त्या ॲनिव्हर्सरीच्या फंक्शन दिवशीच बंद केलेलं आहे, त्याच्यामुळं तिच्याकडून अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आज मी दीपककडे जाऊन त्यालाही सांगून आलेली आहे, त्याच्यामुळं तिथं काळजी करायची गरज नाही. हे सगळं ऐकल्यानंतर मंजू तिथे येते आणि म्हणते काय ताई, तू म्हणजे नंदिनीला किडनॅप करणारी तू होतीस? अगं पिहूचं तोंड तर तू बंद केलंस, पण पिहूच्या आईचं कधी करणार आहेस? कारण तू विचार कर, काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मला आता कळलेलं आहे की नंदिनीला किडनॅप तूच केलेलं होतं आणि या सगळ्यामागे तुझा हात आहे. आता माझ्या पिहूशी तू असं वागलीस, माझ्या पिहूला दम दिलाय. एक गोष्ट लक्षात ठेव, एक आई आहे मी. आता मी आवाज उठवणार आहे माझ्या पिहूसाठी मी. तेव्हा ती म्हणते की हो तू काही करू शकतेस ना, पिहूसाठी एक आई आहे, कुटुंबासाठी काय करू शकतेस? हो मी केलं होतं नंदिनीला किडनॅप, काय करू शकतेस तू ते सांग, कारण तू काहीच करू शकत नाही कुटुंबासाठी, असं म्हणत वसू आत्या तिला ओरडत असते. तेव्हा इकडे आता चिडून बोलत असते ती म्हणजे ती म्हणजे मंजू म्हणत असते की तुम्ही माझं काहीच बंद करू शकत नाही आणि मी आता शांत राहणार नाही, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने नंदिनीची जीत होणार असते. नंदिनी इकडे दीपककडे पोहोचलेली आहे. ती दीपकला विचारायला आलेली आहे की तू माझ्या बाजूनं साक्ष देऊ शकतो का. दीपक स्वतःची व्यथा तिच्या पुढं मांडत आहे. तो तिला सांगत आहे की मी आता बदललेलो आहे, मला सुद्धा चांगलं आयुष्य जगायचं आहे. मी जे काही केलंय त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय नंदिनी, मी तुझ्याशी खूप वाईट वागलेलो आहे, मी तुझ्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं, पण आता मला माझ्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे. तू जसं तुझ्या आयुष्यामध्ये पुढं निघून गेलेली आहेस तसं आता मला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. मला लग्न करायचं आहे, मला असलं कायद्याचं ड्रेस घालून जगायचं नाही आहे, मला हे काहीसुद्धा नको आहे. मला या सगळ्यातून तूच फक्त बाहेर काढू शकतेस. मला असलं आयुष्य नको आहे नंदिनी, मी केलेल्या चुकीबद्दल मला खूप वाईट वाटतंय, पण ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं चूक केलेली आहे तो व्यक्ती मात्र जेलच्या बाहेर निवांत फिरत आहे. नंदिनी म्हणते तू कोणाविषयी बोलतोयस? तेव्हा तो म्हणतो मी वसुंधराविषयी बोलतोय. ही सगळी चूक वसुंधरानं केलेली आहे, पण वसुंधराचं काहीच झालेलं नाहीये, मला सुद्धा तिला धडा शिकवायचा आहे. तर इकडे वसुंधरा पिहूच्या आईला म्हणते की तू जे ऐकलेलं आहेस ते तुझ्या पुरतंच मर्यादित ठेवलंस तर बरं होईल, आणि जर का ते तुला करायचं नसेल तर काय होऊ शकतं हे तुला माहीत आहे. त्यावर पिहूची आई जबरदस्त घाबरली आहे. तिला समजलंय की वसुंधराच सर्वाच्या पाठीमागं आहे, वसुंधराने सर्व काही घडवलेलं आहे. पिहूच्या आईला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटलंय, ते म्हणजे वसुंधराने पिहूला सुद्धा त्रास दिलेला आहे. पिहू त्या दिवशी तळमळीनं सगळं काही खरं सांगत होती तेव्हा वसुंधरानेच तिला दम दिलेला होता आणि त्यामुळेच पिहूवर एवढी वाईट वेळ आलेली होती. तेव्हा पिहूची आई वसुंधराला म्हणते की अहो माझ्या पिहूच्या का मागं लागलाय तुम्ही? ती त्या दिवशी एवढ्या तळमळीनं सगळं खरं बोलत होती आणि तुम्ही तिला दम देत होतात, तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं असं ती म्हणते. तेव्हा वसुंधरा म्हणते मग काय करायला पाहिजे होतं? पिहू सगळं खरं बोलते असं सगळ्यांपुढं सांगायला पाहिजे होतं का? त्याच्यामुळं माझं सगळं साम्राज्य संपलं असतं. तुला कळतंय का? पिहू चुकत होती आणि ती चुकत होती म्हणूनच मी तिला तसं बोलत होते. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू नीट विचार कर की तुझ्या कुटुंबाला मदत कोण करतं. आजपर्यंत तुला आणि मिथुनला कोणी पोचलेलं आहे त्याचा नीट विचार कर. मिथुन तुझ्या आयुष्यामध्ये फक्त कागदावरची कोडी सोडवत बसतो, पण तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला 2 वेळचं व्यवस्थित खायला मिळतं ना, त्याचं कारण मी आहे, लक्षात ठेव. मी कमवते म्हणून तुम्ही अगदी व्यवस्थितपणे खाऊ शकताय, पण तुला जर का आता माझी साथ द्यायची नसेल तर मग विचार कर तुझं काय होणार आहे.
वसुंधरा पिहूच्या आईला दम देते आहे की जेणेकरून तिनं तिच्या बाजूनं म्हणजे वसुंधराच्या बाजूनं बोललं पाहिजे. आणि आता शेवटी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, तुझा फैसला काय आहे ना ते मला नीट सांग. जर का तू माझ्या बाजूनं बोलत नसशील तर मग मला जे काय करायचं ते करावं लागणार आहे. पण तू जर का माझ्या बाजूनं बोललीस तर मग मात्र मी नेहमी कृपादृष्टी तुझ्यावर ठेवील. आता पिहूच्या आईला काय बोलावं तेच कळत नसतं आणि पिहूच्या आईला तिनं निर्णय मागितलेला आहे की तू कोणाच्या बाजूनं बोलणार आहे विचार कर. जर का तू नंदिनीच्या बाजूनं बोललीस ना तर मी या घरातून जाईल हे खरं आहे, पण ही मानिनी काय तुला सांभाळणार नाही. कारण मानिनी सगळं नंदिनीच ऐकते आणि नंदिनी तुला इथे ठेवेलच असं मला काय वाटत नाही. कारण नंदिनी कशी आहे ते तुला सुद्धा माहिती आहे. असं म्हणून नंदिनीविषयी पिहूच्या आईच्या मनामध्ये गैरसमज वसुंधरा निर्माण करायला लागलेले आहे. आणि तेव्हा पिहूच्या आईला तिनं फायनल निर्णय मागितला आहे की तू कोणाच्या बाजूला बोलणार आहेस ते आत्ताच्या आत्ता मला सांग. आणि आता पिहूच्या आईने देखील निर्णय देऊन टाकलेला आहे. पिहूची आई म्हणते की मी तुमच्या बाजूनं बोलू शकते. हे ऐकल्यावर वसुंधरा आणि रम्या खुश झालेल्या आहेत. कारण पिहू काही जरी बोलली तरी आता काहीच प्रॉब्लेम नाही, कारण पिहूची आई ही आपल्या बाजूनं आलेली आहे हे त्यांना समजलं आहे. तर इकडं दीपक म्हणतोय, या सगळ्यातून नंदिनी तू मला बाहेर काढू शकते. नंदिनी म्हणते, मी कसं बाहेर काढू शकते. तेव्हा तो म्हणतो की तू मला या जेलमधून बाहेर काढ, माझ्यावरची केस मागं घे. जर का ते केलंस तर मी जेलमधून कायमचा सुटेल आणि आपण त्या वसुंधराला जेलमध्ये पाठवूया. खऱ्या अर्थानं तिनं अपहरण करण्याचा प्लॅन केलेला होता आणि माझा मोहरा म्हणून वापर केलेला आहे. मला सुद्धा या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळं मी जे सांगतोय ते जर का तू ऐकलंस तर बरं होईल असं तो नंदिनीला म्हणतोय. नंदिनी म्हणते, पण एका दिवसात मी तुला सोडवू शकत नाही. दीपक म्हणतो, तू तुझ्या वकिलांना बोलून बघ, काहीतरी पर्याय असेल, कोणता तरी पर्याय कर, पण मला या जेलमधून बाहेरचं काढ. मला जेलमध्ये जगायचं नाहीये. मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. असा आता दीपक नंदिनीशी बोलत आहे. नंदिनीला काय निर्णय घ्यावा ते कळत नाहीये. दीपकने देखील गुन्हा केलेला आहे आणि वसुंधराने देखील गुन्हा केलेला आहे. पण वसुंधराला जेलमध्ये पाठवायचं असेल तर दीपकला बाहेर काढणं गरजेचं आहे असा विचार आता नंदिनी देखील केलेला असतो. त्याचबरोबर दीपकचं बोलणंही तसंच असतं. दीपक आता सुधारलेला आहे हे त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत असतं. त्यामुळे त्याला जर का आता जेलच्या बाहेर काढलं तर तो स्वतःचं आयुष्य जगणार आहे, तो लग्न करणार आहे आणि आपल्यामध्ये तो येणार नाही असा विचार नंदिनीच्या देखील डोक्यात आलेला असतो. त्यामुळं आपण आत्ता दीपकची मदत करूया, म्हणजे दीपक आपली मदत करेल हे तिला स्पष्टपणे समजलेलं असतं आणि दीपक देखील तिला तसंच सांगत असतो. आत्ता तू फक्त मला या जेलमधून बाहेर काढ. तेव्हा नंदिनी म्हणते, एका दिवसात मी तुला जेलच्या बाहेर काढणं शक्य नाहीये, मला दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. तो म्हणतो, ठीक आहे, दुसरा काहीतरी विचार कर. तेव्हा ती सांगते की तात्पुरतं मी तुला जामीन मात्र मिळवून देऊ शकतो. त्यावर दीपक खुश झालेला आहे. दीपक म्हणतो, ठीक आहे, मला जामीन तरी मिळवून दे, मला बाहेर येऊ देत. एकदा का मी बाहेर आलो ना की वसुंधराच्या विरोधात साक्ष देऊ शकतो. यावर नंदिनीला देखील छान वाटलेलं आहे, कारण दीपक आता बाहेर येतोय, त्याला आपण जामिनावर सोडवू शकतो. कायमचं तर त्याला आपण जेलमधून सोडवलेलं नाहीये, पण जामिनावर बाहेर येऊन सुद्धा तो वसुंधराच्या विरोधात साक्ष देऊ शकणार आहे हे तिला समजलेलं आहे. आणि त्यामुळे ती त्याला म्हणते, मी तुला जामिनावर बाहेर काढते आणि तू जर का साक्ष दिली तर त्यानंतर मी तुला जेलच्या देखील बाहेर काढणार आहे. हे ऐकल्यावर दीपक एकदम खुश झालेला आहे. अक्षरशः तो नंदिनीच्या पुढं हात जोडून उभा आहे. तेवढ्यात कॉन्स्टेबल येतात आणि सांगतात की भेटण्याची वेळ संपलेली आहे. दीपक आता निघून जातो. दीपक निघून जात असतानाच नंदिनी स्वतःचा मोबाईल काढलेला आहे आणि तिने घोरपडे वकिलांना फोन लावलेला आहे. कारण आता लवकरात लवकर दीपकला जेलमधून सोडवायचंय, त्याला जामीन मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी ती घोरपडे वकिलांची मदत घेताना आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे जीवा तिची घरी वाट पाहत आहे. संध्याकाळ होऊन गेलेली आहे तरी देखील अजून नंदिनी आलेली नाहीये, यामुळे त्याला काळजी वाटते. तेवढ्यात मानिनी त्याच्याजवळ येते आणि तो मानिनीला सांगतो की माझा पूर्णपणे तिच्यावर म्हणजे नंदिनीवर भरोसा आहे, नंदिनी खोटं बोलणारच नाही. पण आता मानिनी देखील नंदिनीच्या बाजूनच बोलते. ती म्हणते, लग्नामध्ये मला सुद्धा वसू आत्यावर थोडीशी शंका आलेलीच होती. मला सुद्धा वाटतंय की नंदिनी बोलते ते खरंच आहे.
पण आता तिला कोणता पुरावा मिळणार आहे ते काही सांगता येत नाही. तेव्हा तो सांगतो, नंदिनी पुरावा घेतल्याशिवाय येणार नाही हे मात्र मला माहिती आहे. तेवढ्यात पार्थ आणि काव्य देखील आलेले आहेत. त्या दोघांच्या गैरहजेरीमध्ये घरात काय झालंय हे त्यांना माहिती नाहीये. ते जीवाला विचारतात की नक्की काय झालेलं होतं. तेव्हा जीवा त्यांना सांगत आहे की ते गेल्यापासून घरामध्ये काय काय महाभारत घडलेलं आहे आणि कशा प्रकारे नंदिनीवर आरोप करण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा नंदिनीने काय ऐकलं, त्याचबरोबर पिहूने काय ऐकलं, सगळी इत्थंभूत माहिती जीवाने त्या दोघांना दिलेली आहे. आणि हे सगळं ऐकताना काव्य आणि पार्थ यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण लग्नामध्ये झालेला सगळ्यात मोठा राडा, जो त्यांचं आयुष्य बदलून टाकणार होता, हे सगळं वसुंधरानं केलेलं आहे हे आता त्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. पण त्यासाठी नंदिनीला पुरावा मिळणं गरजेचं आहे हे देखील आता त्यांना समजलेलं आहे. आणि त्यामुळं नंदिनी घरी नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्याने नंदिनीची बॅग भरलेली आहे आणि ती बॅग तिनं दारात आणून ठेवलेली आहे. 24 तास उलटले तरी नंदिनीनं पुरावा दिलेला नाहीये. त्यामुळे आता नंदिनी या घरात राहू शकत नाही असं रम्या सर्वांना सांगत आहे. काव्याला खूपच राग आलेला आहे, पण नंदिनी अजून घरात आलेली नसते आणि ही सगळी गोष्ट रम्या काव्याला बोलत असते. आता तुझ्या ताईला या घरात राहण्याचा कसलाच अधिकार नाही असं ती बोलत असते. आणि तेवढ्यात नंदिनी दीपकला घेऊन तेथे हजर झालेले आहे. आणि आता दीपकमुळे सर्वांना समजणार आहे की त्या दिवशी लग्नात काय झालेलं होतं, म्हणजेच वसुंधरानेच ते अपहरण घडवून आणलेलं होतं. आणि आता खऱ्या अर्थाने रम्या आणि वसुंधरा यांचीच हाकलपट्टी होताना आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. आता दीपक त्याप्रमाणे साक्ष देताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण खरोखरच दीपक तशी साक्ष देईल का, ही गोष्ट अगदी पाहण्यासारखी आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.